इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तोंडावर आलेली असताना आता कोकण पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार निरंजन डावखरे यांच्या विरोधात आरपीआय आठवले गट हा आक्रमक झालाय। डावखरे यांच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन आरपीआय आठवले गटाचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी पत्रकार परिषद घेत केलं आहे। निरंजन डावखरे यांनी प्रचारात रामदास आठवले यांचा फोटो वापरला नाहीये, तसेच प्रचारात रिपाई कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विचारात घेतलं नाहीये असं भगवान भालेराव यांनी सांगितलंय। तसेच डावखरे यांनी मागील 12 वर्षात अनुसूचित जातींची कामे केली नाहीत, त्यामुळे आम्ही ही भूमिका घेतल्याचे भगवान भालेराव यांनी सांगितलं। भगवान भालेराव यांच्या भूमिकेमुळे महायुतीत खळबळ उडाली आहे। मतदारसंघामध्ये कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पक्ष हा भारतीय जनता पार्टीबरोबर पूर्ण देशामध्ये आहे, पण कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पक्षाचे आमचे नेते रामदासजी आठवले साहेबांचा कुठेही निरंजन डावखरे यांनी फोटो टाकला नाही आणि कुठेही पक्षाला आमंत्रित केलं नाही, अपमानित केलं आहे। कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला या अध्यक्षाला विश्वासात घेतलं नाही। उल्हासनगरमध्ये अनेक बैठका झाल्या, कल्याणमध्ये झाल्या, पूर्ण कोकण परिसरामध्ये झाल्या। रिपब्लिकन पक्षाला विश्वासात घेतलं नाही, म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या निवडणुकीमध्ये निरंजन डावखरेला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा नाही। पाठिंबा नसल्याने किती फरक पडणार आहे? 2,22,000 मतदान आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही सरस अभ्यास केला तर 25 ते 30% मतदार हा एससी समाजाचा आहे आणि हा बाबासाहेबांच्या विचारधारेला मानणारा वर्ग आहे। इथे कुठलाही बाबासाहेबांच्या विचारधारेला मानणारा जर पक्ष असेल कोकणात सगळ्यात मोठ्या प्रमाणात तर तो आठवले साहेबांचा पक्ष आहे। आठवले साहेबांची संघटक बांधणी आहे। प्रत्येक शहरात प्रत्येक जिल्ह्यात आठवले साहेबांना मानणारा एक वर्ग आहे, त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचा याच्यावर मोठा असर पडेल। आणि तुम्ही ह्या उल्हासनगरमध्ये 5,000 मतदान आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 2,500 मतदार हा एससी समाजाचा आहे। अशाच पद्धतीने पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्ही 98,000 मतदान आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर सगळ्यात मोठा मतदार हा एससी समाजाचा आहे आणि ओबीसी समाजाचा आहे। तर तुम्ही जर ओबीसी आणि एससी समाजाला निरंजन डावखरेंनी कुठल्याही प्रकारे सहकार्य केलेलं नाही, 10 वर्षामध्ये कुठली एकही काम केलेलं नाही, निधी फक्त स्वतःसाठी कुठे वापरला त्याची चौकशी होणे अत्यावश्यक आहे। कुठल्या समाजाच्या नेत्याला विचारून, कुठल्या एससी समाजा असेल, ओबीसी समाजाचा असेल, कुठल्याही समाजाच्या नेत्याला त्यांनी 1 रुपयाचा निधी कुठे दिलेला नाही, कुठल्या शाळेला दिला नाही, पदवीधरांच्यासाठी कुठे नोकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला नाही, कुठे नोकऱ्या मिळतील अशी कुठली भूमिका त्यांनी मांडली नाही। म्हणून फक्त शोभेसाठी स्वतःला आमदारकी पाहिजे आणि या भावनेतून त्यांनी हा सगळा 10 वर्ष केलेला खटाटोप आहे। माझी तमाम ओबीसी बांधवांना आणि माझ्या एससी समाजाच्या तरुण वर्गाला, पदवीधर मतदाराला विनंती आहे की ह्या माणसाला कुठल्या प्रश्नी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण मदत करू नये। अजिबात नाही, समाजाची माणसं एकदा सुरुवात केली आली। आम्ही ही जी स्टेप आता 5 दिवसावर इलेक्शन आहे, आता माघार घेण्याचा विषयच नाही। उद्या आमच्या वरिष्ठांनी किती दबाव आमच्यावर आणले तरी आम्ही कुठल्या प्रकारे, मी स्वतः